सुप्रभात. प्री रेकॉर्डेड सेशन आहे. पण 15 ऑगस्ट 2025 या रोजी आपण एन टी टी 2026 हे जे काही आपलं नवीन सत्र आहे किंवा क्लासेस आहे याची सुरुवात करतोय. कदाचित हा व्हिडिओ तुम्ही दुपारी किंवा रात्री बघाल आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना हा 2 भाषांमधून आपण उपलब्ध करून देणार आहे. मायबोली मराठीचे जे विद्यार्थी आहेत अ, त्या विद्यार्थ्यांकरिता हा जो व्हिडिओ आहे मराठीमध्ये आणि म्हणजे महाराष्ट्रातले मी जरा माईक वाजवतो तसा आवाज येतोच. अ, तर मायबोली मराठी ह्या भाषेमध्ये मराठीच्या विद्यार्थ्यांना आणि जे विद्यार्थी राष्ट्रभाषा हिंदी आणि इंग्लिश यामध्ये करू इच्छिता त्यांना आपण हा कोर्स त्या 2 भाषांमध्ये उपलब्ध करून देणार. नोट्स ह्या इंग्लिशमध्ये असतील, त्यामुळे ज्यांना कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट जे आपले आहेत ते समजून घेणं याच्यावर भर द्यायचे. त्यामुळे जे काही तुमची मातृभाषा असेल अ, त्यामध्ये तुम्ही कोर्स करणं गरजेचं आहे. आता हा जो पहिला सेशन आहे हा आपण सुरू करतोय आणि हा मराठी ह्या भाषेतून असणार. यानंतर आपला जो सेशन असेल त्याचं रेकॉर्डिंग हिंदी प्लस अंग्रेजी इसमें आपका होगा. तर सर्वप्रथम सगळ्यांना 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डेच्या शुभेच्छा. हा छानसा बॅनर आमचे सहकारी म्हणजे माझ्या विद्यार्थीच आहे मयूर पोळ यांनी तयार केलेला आहे. तर त्याच्यासाठी खूप खूप आभार. प्रथम वर्ष आयुर्वेदाचार्याचा विद्यार्थी आहे आणि अतिशय सुंदर असं डिझाईन त्यांनी केलेलं आहे टू डेज आयुर्वेद क्लासेसचं. तर सर्वांना 15 ऑगस्ट नॅशनल इंडिपेंडन्स डे ऑफ इंडिया ह्याच्या शुभेच्छा देतो आणि आपण आपला जो मुख्य कार्यक्रम आहे तो आता सुरू करतो. प्रामुख्याने बघायला गेलं तर हा तिथी ही तिथी का निवडायची, तर दोन्ही गोष्टी येतात. एक 15 ऑगस्ट पण येते आणि जन्माष्टमी पण येते. तर या तिथीला आपण उद्घाटन करतोय आणि पहिल्यांदा आपण काय करणार आहे तर पहिल्यांदा आपण डिसेक्शन करणार आहे. कशाचं करणार आहे तर मागच्या पेपर्सचं. तर पहिले 15 किंवा 16 लेक्चर्स तुमचे साधारणतः डिसेक्शन या स्वरूपाचे होतील. म्हणजे प्रत्येक प्रश्न त्याच्यामागे काय कारण आहेत, तो प्रश्न निर्माण होण्यामागं एनटीटीची जी काही पेपर सेटर्स आहेत काय पद्धतीने विचार करतात असं आपण करणार आहे. वी हॅव 100 डेज. एक 100 दिवसाचा जो काही जी बॅच आहे आपली त्या बॅचमध्ये त्या पद्धतीने आपण करणार आहे. एक एक टॉपिक आपण डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5, डे 6 जसं आपण मागच्या वर्षी 2025 याला केलं आणि अतिशय सुंदर असा रिझल्ट आपला त्याला लागलेला आहे. आपण परत एकदा घोषणा करायची ती सांगतो एक वेगळी. ती म्हणजे डॉक्टर नंदा जठार यांना आपण टुडेज आयुर्वेदा बेस्ट एनटीटी एस्पिरंट 2025 असा पुरस्कार घोषित करतोय. आणि हा त्याचा बॅनर आहे. हा बॅनर प्रोफेशनल आपण तयार करून गेला आणि हेच अवॉर्ड फंक्शन मध्ये असणार आहे. डॉक्टर नंदा जठार यांना टुडेज आयुर्वेदा बेस्ट एनटीटी एस्पिरंट 2025 म्हणजे 57 वर्षामध्ये वयवर्ष 57 मध्ये जेव्हा एज रिलॅक्सेशन आलं तेव्हा मॅडमनी अतिशय सुंदर असं प्रयत्न केले आणि त्यांना घवघवीत असं यश मिळालेलं आहे. तर कोणीही घाबरून द्यायची गरज नाही. टुडेज आयुर्वेदा प्लॅटफॉर्म हे तुमच्या साठीच बनलेलं आहे आणि एनटीटी 2026 हे टार्गेट ठेवूनच आम्ही त्या पद्धतीनं नक्की 100% रिझल्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी प्रयत्न करू शकतो. वी कॅन ट्राय. जसं आपण बघता की आपले जे टेलिग्राम चॅनल मी ओपन केलंय त्याच्यामध्ये आपले रिझल्ट मी तुम्हाला आता टाकतो. साधारणतः अ, 3 प्रकारचे रिझल्ट आपले लागलेले आहेत. पहिला जो रिझल्ट आहे सगळ्यात सुंदर तो आहे बॅच 3 सुपर 30. 1 महिन्याचा कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी विकत घेतला होता सुपर 30 असं त्याला नाव दिलं होतं आपण. तर त्याचा 90.90 असा रिझल्ट लागलेला आहे. त्यानंतर दुसरा रिझल्ट लागलेला आहे फास्ट ट्रॅक म्हणजे फास्ट ट्रॅक 2.0. 15 दिवसाचा जो कोर्स होता त्या कोर्सचा रिझल्ट आपला लागलेला आहे 88.88% टू डेज आयुर्वेदा क्लासेस. आणि
78.12%, मोस्टली 80% जवळपास लागलेला हा रेग्युलर बॅचचा. 3 बॅचेस आपल्या होत्या. आता तेव्हा आपल्याकडे एकच लँग्वेज मध्ये होते, दॅट्स मीन्स हिंदी आणि इंग्लिश. आता आपण साधारणतः 2 बॅचेस रिपीटर्स आणि फ्रेशर्स, 2 लँग्वेज मराठी इंग्लिश, मराठी हिंदी, सॉरी मराठी एक बॅच आणि हिंदी आणि इंग्लिश दुसरी बॅच, अशा 4 बॅचेस आपण सुरू करतोय. रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांची एनरोलमेंट सुद्धा सुरू झालेली आहे. अर्ली 100 स्टुडंटला फ्लॅट 770, म्हणजे 7,777चा कोर्स आहे. तर 7,000 रुपयाला तो उपलब्ध होईल. आणि ही केवळ फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांनाच उपलब्ध होणार आहे. तर त्वरा करा आणि लवकरात लवकर तुमचे एनरोलमेंट करून क्लासेस तुम्ही सुरू करा. आपल्याला माहितीच आहे की साधारणतः NTT 2025ची डिफिकल्टी लेवल काय होती. काही विद्यार्थ्यांचे 1 किंवा 2 मार्कांनी सुद्धा राहिलेले आहेत. तर तसं नको व्हायला. तुम्ही NTT 2026 ह्या एक्झाममध्ये घवघवीत असं यश संपादन करावं आणि हा आकडा जवळपास 99.99 इथपर्यंत पोहोचावा. म्हणजे चुकून एखादा राहिला किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम झाले, एक्झाम देता नाही आलं, असं विद्यार्थी राहिला तर आपल्याला चांगलं करता येईल. आणि मी स्वतः 100% प्रयत्न तुमच्या यशासाठी करणार आहे. तुम्ही 100% द्या आणि 100% आपले जे बेस्ट असेल तर आपल्याला रिझल्ट सुद्धा छान मिळेल असं आहे. तर तोच आपला परत बॅनर नेहमी असेल, 100% रिझल्ट और 100% रिफंड. ठीक आहे. सो आपण जास्त बोललो. अं, पण हे सांगायला हवं होतं म्हणून बोललो. ठीक आहे. आता आपण जो मेन कार्यक्रम आहे याचा ATA चा, त्याबद्दल एकदा मी तुम्हाला परत एकदा सांगतो. इन्व्हिटेशन आहे सगळ्यांना. 7th नॅशनल कॉन्फरन्स अटॅक ऑन 2025, फ्युचर अव्हेन्यूज अँड रिसेंट ऍडव्हान्सेस इन आयुर्वेदा. इनॉग्रेशन फंक्शन 11:15 ते 1च्या दरम्यान असणार आहे. त्याला डॉक्टर सूर्यवंशी सर यांनी जे सगळं तयार केलेलं विश्व आयुर्वेदा टीचर असोसिएशनचं, ते आपल्या प्लेसमेंट सेलमध्ये सुद्धा आलेले होते. तर तो 17 तारखेला कार्यक्रम आहे. सगळ्यांनी नक्की या नागपूरला. आणि अवॉर्ड सेरेमनी सुद्धा आहे. प्रमुख दिग्गज लोक, माननीय नितीन गडकरी साहेब, प्रतापराव जाधव साहेब, BL मेहता साहेब, सुरेशजी शर्मा साहेब, हे सगळेजण त्या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि नागपूरमध्ये अत्यंत भव्य दिव्य असा नॅशनल अवॉर्ड सेरेमनी असणार आहे. आणि ह्या नॅशनल सेरेमनीमध्ये मध्ये मध्ये एक छोटासा पार्ट, एक फुलाची पाकळी म्हणून आपण डॉक्टर सौ नंदा जठार यांना तो पुरस्कार आपण देणार आहे. तर त्याचं बॅनर काल आपलं डिझाईन झालेलं आहे. तर डॉक्टर नंदा जठार यांना NTT टुडेज आयुर्वेदा बेस्ट NTT एस्पिरंट 2025 हा आपण अवॉर्ड जे कोणी उपलब्ध पाहुणे असतील त्यांच्या हस्ते देणार आहे. मी प्रयत्न करतो की नितीन गडकरी साहेबांद्वारे द्यावं. हे झालं सगळ्या आपल्या सगळ्या सूचना. आता आपण मुख्य जो हे आहे लेक्चर याला सुरू करू. सो हा डिसेक्शन लेक्चर पहिले होतील. साधारण 5-6 दिवस होतील किंवा मी तसं त्याचे तुकडे करून टाकणार. ठीक आहे. सो आता आपण टुडेज आयुर्वेद ऍप्लिकेशन ज्यांनी डाउनलोड केलं नसेल त्यांनी मोबाईलमध्ये डाउनलोड करा. आपल्या परंपरेप्रमाणे पहिले 7 लेक्चर आपण फ्री युट्यूबवर सुद्धा अपलोड करतो. त्यानंतर उरलेले लेक्चर जे असतात ते 7 मिनिटं फक्त त्याचे अपलोड करतो. नो कट, अनकट. म्हणजे पहिले 7 मिनिटांमध्ये काहीच तुम्हाला त्याच्यात लपवलं जाणार नाही. ते ऍज इट इज मिळणार. आणि पहिले जे 7 लेक्चर्स आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आपण युट्यूबवर सर्वांच्या याच्यासाठी पब्लिक डोमेनमध्ये देणार आहे. तर टुडेज आयुर्वेद ऍप्लिकेशन ऑल इन वन ऍप्लिकेशन टू प्रिपेअर द NTT मे 2026. लर्न मोर टू गेट मोर नॉलेज. गेट इट ऑन गुगल प्ले स्टोर. तर पहिला प्रश्न जो 2025 ह्या एक्झाम मध्ये विचारलेला होता बघा. फाईलचं नाव काय आहे? फाईलचं नाव आहे, मी पेन घेतो आता, NTT मे 2025 क्वेश्चन पेपर एक्सप्लेन. सो आपण आता एकूण एक प्रश्न का विचारला, कशासाठी विचारला, त्याच्या मग काय कारण होती, त्याचं उत्तर काय होतं, काही क्वेरी होत्या का, आपण ते चॅलेंजेस टाकले त्याचं काय झालं, हे सगळं तुम्हाला इतंभूत माहिती आपण देणार. तर पहिला प्रशिक्षण होता 1. त्याच्यात क्वेश्चन नंबर 1 हे एका विद्यार्थिनीचं
माझ्याकडे आलेलं क्वेश्चन पेपर आहे आणि त्यानुसारच आपण साधारण 18-19 तास ज्यावेळेस चॅलेंज द्यायचं होतं त्यावेळेस तयार केले. तर पहिला प्रश्न त्याच्या क्वेश्चन कोडचा 171084. प्रश्नाचे मार्क्स आहेत एक. नो निगेटिव्ह मार्किंग इज देअर. अरेंज द स्टेप्स ऑफ सेल्फ डायरेक्टेड लर्निंग मेथड इन हरायकल ऑर्डर. ठीक आहे. अरेंज द स्टेप्स ऑफ, परत एकदा मी हायलायटर घेतो, हायलायटर घेतलं की बरं पडतं. किंवा व्हॅनिसिंग पेन घेतो, व्हॅनिसिंग पेन पण छान आहे. कलर आपण हिरवा घेऊया. ओके, ठीक आहे. अरेंज द, पेनाची शाई थोडी मोठी घेऊया आपण. चालेल, ठीक. अरेंज द स्टेप्स ऑफ सेल्फ डायरेक्टेड लर्निंग मेथड इन हरायकल ऑर्डर, असा प्रश्न होता. त्यामध्ये त्यांनी ऑर्डर विचारलेला, म्हणजे परत नॉलेज विथ प्रिसिजन असा तो प्रश्न आहे. इव्हॅल्युएट लर्निंग रिडीनेस, त्यानंतर इस्टॅब्लिश लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर आहे पार्टिसिपेट इन एज्युकेशनल प्रोसिजर, त्यानंतर इव्हॅल्युएट लर्निंग, असे त्याच्यात चार असे ऑप्शन्स होते आणि त्याचा सिक्वेन्स आपल्याला तयार करायचा होता. मग त्यांनी ऑप्शन्स कसे कसे दिलेत बघा. BCAD पहिला ऑप्शन आहे, BCAD दुसरा ऑप्शन आहे, ABCD तिसरा ऑप्शन आहे, CBAD तिसरा ऑप्शन आहे, DCBA. ओके. सो परत आपण प्रश्न वाचूया आणि त्याचं उत्तर बघूया कसं आहे. आन्सर आहे ABCD. आणि ABCD ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन ऑप्शन बी ऑप्शन आहे, ABCD. कसं ते आहे ते आपण बघूया. दिस इज इव्हॅल्युएट लर्निंग रेडीनेस, इस्टॅब्लिश लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, पार्टिसिपेट इन द एज्युकेशनल प्रोसिजर आणि इव्हॅल्युएट लर्निंग. आलं का लक्षात? सगळ्यात पहिले आहे इव्हॅल्युएट लर्निंग रेडीनेस. तुम्ही रेडी असलं पाहिजे लर्निंगसाठी, म्हणजे विद्यार्थ्यांनी. पुढचं आहे इस्टॅब्लिश लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. पुढचं काय आहे? इस्टॅब्लिश लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह ठरवायचं, काय वाचायचंय, काय शिकायचंय, ती त्याची जी गोष्ट आहे ते आपण ठरवायला पाहिजे. पार्टिसिपेट इन द एज्युकेशनल प्रोसिजर, एज्युकेशनल प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करायचं. आणि त्याच्यानंतर आहे इव्हॅल्युएट लर्निंग. लर्निंग कशी झाली त्याची इव्हॅल्युएट करायचं, त्याचा फीडबॅक वगैरे घ्यायचे. दिस इज अ सपोर्टेड इन द सेक्शन ऑफ डिस्कसिंग अडल्ट लर्निंग अँड सेल्फ डायरेक्टेड लर्निंग प्रोसेस विच फॉलोज अ लॉजिकल अँड्रोगॉगिकल सिक्वेन्स. आता अँड्रोगॉगी म्हणजे दोन गोष्टी असतात. आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो. अँड्रोगॉगी म्हणजे अडल्ट लर्निंग, जे 18 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि दुसरं जे आहे ते आहे पेडागोगी. पेडागोगी म्हणजे लहान मुलं ज्यांना स्पून फिडिंग करावं लागतं असे विद्यार्थी. ठीक आहे. ऍज डिस्क्राईब बाय नॉलेज. नॉलेज म्हणजे हा सायंटिस्टचं नाव आहे नॉवेल्स. व्हेअर लर्नर्स मस्ट फर्स्ट ऍक्सेस इफ दे आर रेडी. ते आधी रेडी आहेत का, त्यांच्या मेंदूमध्ये ज्ञान जाणार आहे का. देन सेट अ गोल. देन सेट अ गोल. गोल म्हणजे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह तयार करतोय. एंगेज इन द प्रोसेस, पार्टिसिपेशन त्यांना करायचं. म्हणजे समजा तुम्ही एखादा प्रोजेक्ट त्यांना देताय, तर ते प्रोजेक्टचं पार्टिसिपेशन त्यांचं जास्त असणार. त्यांना एखादी न आवडती गोष्ट, जसं एखादी पोएमच लर्न करायची, तर पोएम लर्न करताना प्रत्येकाला पोएम लर्न होणार आहे का, तर नाही. तर पार्टिसिपेशन काय असेल त्यांचं, कमी असेल. ठीक आहे. सो त्यानंतर एंगेज इन द प्रोसेस, त्यांना पार्टिसिपेट करायचं. रिफ्लेक्ट अँड ऍक्सेस द आउटकम, इव्हॅल्युएशन करायचं, इव्हॅल्युएशन करायचं. अशा पद्धतीने आपला जो पहिला प्रश्न आहे तो सॉल्व्ह होतो. आणि ह्यामध्ये काय लक्षात येतं की पेपर सेटरला पेपर काढताना डिफिकल्टी लेवल तशा पद्धतीने केलेली आहे. जे नेट सेट लेवलची डिफिकल्टी आहे त्या लेवलची डिफिकल्टी पुढच्या सगळ्या एक्झामला असणार. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण NTT 2026 तयार, NTT 2026 हे जे आहे, यामध्ये आपण साधारणतः कॉन्सेप्ट वर भर देणं गरजेचं आहे. एक सेकंड, जरा टेक्निकल इश्यू आहे, मी थोडासा पॉज करतो.
टेक्निकल डिफिकल्टीज आपल्याला सॉल्व्ह झालेले आहेत. अ, परत आपण सुरू करूया. मी फुल स्क्रीन करतो. ओके. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आपला संपलेला आहे अशा प्रकारे. दुसरा प्रश्नाकडे जाऊया. टुडेज आयुर्वेदा एनटीटी ऑनलाईन क्लासेस 8793728305 याच्यावर माझाच नंबर आहे. ते आपलं हे आहे. क्वेश्चन नंबर 2. A teacher should present information to learners clearly and in a systematic way and relate this new information or concept to these things. Learners, मग नंतर तो काय करतो, तर फिल इन द ब्लँक्स या प्रश्न स्वरूपाचा आहे. पहिला प्रश्न जो होता तो सिक्वेन्सिंगचा होता. पहिला प्रश्न जो होता सिक्वेन्सिंग होता. सिक्वेन्सिंग मध्ये काय बघ पाहिजे असतो आपल्याला, तर सिक्वेन्सिंग मध्ये आपल्याला साधारणतः नॉलेज विथ प्रिसिजन पाहिजे असतं. थोडंसं पण नॉलेज चुकलं तर तिथं आपल्याला मार्क्स जातात, जस्ट लाईक मॅथमॅटिक्स. दुसरा प्रश्न जो आहे तो थोडस क्रिटिकल थिंकिंग लेवलमध्ये फिल इन द ब्लँक्स या स्वरूपाचा आहे आणि इझी ह्या कॅटेगरीचा आहे. पहिला प्रश्न मीडियम डिफिकल्टीचा होता. दुसरा प्रश्न जो आहे तो इझी कॅटेगरीचा आहे. अ टीचर शुड प्रेझेंट इन्फॉर्मेशन टू द लर्नर्स क्लिअरली अँड इन अ सिस्टमॅटिक वे these and relate this new information or the concept to the things learners. लर्नर काय करतो त्याच्याबद्दल माहिती सांगतो. कशाबद्दल? ऑलरेडी नोज, डोंट नो, नॉट विलिंग टू नो आणि विलिंग टू नो. ओके. तर याचा आन्सर आहे ऑलरेडी नोज. कसं काय आहे ते बघूया एक्सप्लेनेशन. इन द सेक्शन ऑन अ क्लासरूम असेसमेंट अँड इफेक्टिव्ह टीचिंग स्ट्रॅटेजी, जो चॅप्टर आहे आपला, इट एम्फसाइजेस, ते काय करतं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, टू ऍक्सेस अँड इम्प्रूव्ह. टू ऍक्सेस, एक मिनिट आपण परत आपला तो पेन घेऊया. व्हॅनिशिंग पेन, हा व्हॅनिशिंग पेन, कलर ग्रीन. ठीक, डन. In this section on the classroom assessment and effective strategy, it emphasizes to access and improve instruction. Faculty must first clarify exactly what they want student to learn. त्याने एक्झॅक्टली माहिती पाहिजे की त्या विद्यार्थ्यांना आपण काय शिकवणार आहोत. वन्स अ टीचर नो देअर गोल, दे मस्ट रिलेट न्यू कॉन्सेप्ट. त्यांना एकदा कळलं काय शिकायचे तर त्यानुसार मग पुढचं आपण ते कॉन्सेप्ट त्यांना समजून सांगू शकतो. अँड प्रायर नॉलेज ऑर एक्सपिरियन्सेस. तर चॅप्टर 2 मध्ये गोल इन्व्हेंटरी नावाचा प्रकार आहे आणि हा त्याचा रेफरन्स आहे पेज नंबर 13 आणि 14. जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देतो त्याचा रेफरन्स पण लागतो. आणि हे रेफरन्स जे आहे त्या रेफरन्स बुक जे आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आहे. दिस रिफ्लेक्ट्स कन्स्ट्रक्टिव्हिस्ट लर्निंग थ्योरी. कोणती थ्योरी? कन्स्ट्रक्टिव्हिस्ट लर्निंग थ्योरी विच प्रमोट बिल्डिंग न्यू नॉलेज ऑर द लर्नर्स एक्झिस्टिंग कॉग्निटिव्ह फ्रेमवर्क. आता हे काय कॉन्सेप्ट आहेत, जसं जसं आपले क्लासेस पुढे जातील तसं तसं तुम्हाला समजेल. थोडंसं अवघड आहे पण एकदा तुम्ही सगळे गोष्टी केल्या की त्यानुसार तुम्हाला लक्षात येतील. प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक तिसरा त्याच्यामध्ये आपण बघतोय क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन आय डी 171001. पहिला प्रश्न. मार्क्स याला 1.00, नो निगेटिव्ह. अकॉर्डिंग टू द ऑक्सफर्ड डिक्शनरी, इम्पार्ट नॉलेज or the skill, give instructions or a lessons or a lesson, instill and inspire, which is first is teaching, second is learning, third is training and fourth is observation. तर ही कशाची डेफिनेशन आहे? तर बट ऑब्वियस आहे, आपला पेपर टीचिंग रिलेटेड आहे आणि याचा आन्सर सुद्धा टीचिंगच आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे टीचिंग. अकॉर्डिंग टू द ऑक्सफर्ड डिक्शनरी, इम्पार्ट नॉलेज और द स्किल और द गिव इंस्ट्रक्शन और अ लेसन, इन्स्टिल अँड इन्स्पायर विथ इज. म्हणजे आपण जे काही स्किल्स पुढच्याला देतो, जे काही नॉलेज देतो, जे काही इन्स्ट्रक्शन देतो, जे काही लेसन्स देतो, हे सगळं कशाच्या अंडर येतं? टीचिंगच्या, लर्निंग प्रोसेसच्या अंडर येतं का? नाही. ट्रेनिंगच्या अंडर येतं का? नाही. ऑब्झर्वेशनच्या अंडर येतं का? तर नाही. त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. द डेफिनेशन यू आर रेफरिंग टू, म्हणजे आपण जे काही डेफिनेशन बघतोय, टू द कन्सिस्टंट विथ हाऊ टीचिंग इज डिस्क्राइब्ड इन बोथ द सोर्सेस, सोर्स मटेरियल अँड वाईडली एक्सेप्टेड अकॅडमिक सोर्सेस. म्हणजे हे जे काही आहे सोर्सेस, ते आपण, हे जे काही आपण डेफिनेशन बघितली ही
ऑक्सफर्ड नावाच्या डिक्शनरीमध्ये आपल्याला बघायला मिळते. From the book, teaching is the process of imparting knowledge, skills, values. It involves guiding and the facilitating learning by providing experiences, resources, and instruction. याचा सोर्स काय आहे? चॅप्टर ऑन द टीचिंग अँड टेक्नॉलॉजी and classroom assessment, ह्या टीचिंग असेसमेंट सेक्शन, असेसमेंट क्लासरूम असेसमेंट टेक्निक्स ह्या सेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि एक्झॅक्टली वर्ड्स पण ते ऑक्सफर्ड डिक्शनरी देत आहेत. इम्पार्ट नॉलेज ऑर द स्किल, गिव्ह इन्स्ट्रक्शन ऑर अ लेसन, इन्स्टिल अँड इन्स्पायर विथ अन आयडिया ऑर अ फिलिंग. ओके, सो अशा पद्धतीचा जो आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन बघायला मिळतं. त्याचा फायनल आन्सर आहे टीचिंग. चौथा प्रश्न आहे, क्वेश्चन आयडी आहे त्याचा 171092. मार्क्स आहेत एक, नो निगेटिव्ह मार्क्स. प्रश्न वाचतोय. पहिला हा जो प्रश्न होता हा सिम्पल, हा जो ऑक्सफर्ड वाला होता हा सिम्पल म्हणजे इझी ह्या डिफिकल्टी लेवलचा होता. फिल इन द ब्लँक्स ह्या कॅटेगरीज होता. प्रश्नाचे वेगळे प्रकार असतात, ते मी तुम्हाला जसं जसं लेक्चर्स होतील तसं तसं मी सांगणार आहे. एमसीक्यूचे पण वेगळे प्रकार असतात. फिल इन द ब्लँक्स, असम्पशन रिजनिंग, निगेटिव्ह स्टेम, क्लोज डिस्ट्रॅक्टर, त्यानंतर सिक्वेन्सिंग, मॅच द पेअर्स, त्यानंतर हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स. तर हे सगळे प्रश्न पेपर सेटरच्या मेंदूमध्ये जाऊन आपल्याला घर करायचं असतं. ते जे कॉन्सेप्ट आहेत ते समजून घेऊन त्यानुसार प्रश्न सोडवायचे असतात. कारण की ही एक्झाम जी आहे ती नेट सेट लेवलच्या डिफिकल्टीची आपल्याला बघायला मिळते. पुढचं आपण प्रश्नाकडे जाऊया. मला वाटतं आज 5 प्रश्न होतील. त्यानंतरचे प्रश्न आपण नंतर बघूया. तर क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन आयडी आहे 171092. मार्क्स 1.00 म्हणजेच एक. द वर्ड पेडागॉगी इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड विच लिटरली मीन्स टू एज्युकेट द चाइल्ड, टू लीड द चाइल्ड, टू मॉनिटर द चाइल्ड, टू मेंटोरिंग द चाइल्ड, टू रिकॉग्नाइज द चाइल्ड. तर हा जो प्रश्न आहे हा परत एकदा जी डिफिकल्टी लेवल आहे इझी ह्या कॅटेगरीतले, आपल्याला इझीचे 40 क्वेश्चन येतात. 40 क्वेश्चन जे आपल्याला येतात ते इझीचे येतात, 40 मीडियम डिफिकल्टी लेवलचे येतात, आणि सर्वात कठीण क्वेश्चन जे असतात ते 20 क्वेश्चन हायर डिफिकल्टीचे येतात. 40-40-20 असं आपल्याला एनसीएसएमनी किंवा एनटीएनी गायडन्स दिलेला आहे. तर हा प्रश्न फिल इन द ब्लँक्स आणि इझी डिफिकल्टी लेवलचा आहे. आन्सर याचा आहे टू लीड द चाइल्ड. आता हे जर तुम्ही वाचलेलं असतं, नोट्स वाचलेले असाल, तुम्ही सिलेबस वाचलेला असेल, तर याचं उत्तर सगळ्यांना देता येण्यासारखं आहे. थोडंसं कन्फ्युजिंग आहे बघा. आपल्याला काय वाटू शकतं टू एज्युकेट द चाइल्ड, पण ग्रीक वर्ड याचं डायरेक्ट मिनिंग सांगितलेलं आहे टू लीड द चाइल्ड. Explanation in the section discussing origin of the term pedagogy. It states that the term pedagogy is derived from the Greek word pedagogus, which means to lead the child. Reference कुठं आहे तर एज्युकेशन टर्मिनॉलॉजी सेक्शन मध्ये आहे. पेयाज मीन्स चाइल्ड आणि ॲगोज मीन्स टू लीड. आता त्याचा परत आपण फोड केलेली आहे. पेयाज म्हणजे चाइल्ड आणि ॲगोज मीन्स लीड. हेन्स द पेडागॉगी लिटरली मीन्स टू लीड द चाइल्ड, टू लीड द चाइल्ड. ठीक आहे. परत आता आजचा शेवटचा प्रश्न याच्यानंतरच्या सेशन मध्ये पुढचं होईल. क्वेश्चन नंबर 5 यानंतर मला हिंदीमध्ये सुद्धा रेकॉर्ड करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन आयडी 171017. अरेंज द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्राम लर्निंग इन करेक्ट सिक्वेन्स. तर त्यात जो सिक्वेन्स आहे हा आपण प्रश्न टाकला होता, पण माझ्या पण याच्यातून काहीतरी चुका झाल्या आणि तो प्रश्न त्यांच्याच बरोबर होता असं आपण मान्य केला. पण ते 3 चॅलेंज टाकले होते, याच्यात हा एक, त्यानंतर 9 नंबरचा आणि शेवटी एक दुसरा क्वेश्चन होता. तर आपले जे क्वेश्चन्स आहेत त्यांचं काय झालं मी तुम्हाला परत परत नंतर बघून सांगतो. पण सध्याच्याकडे आपण प्रश्न वाचूया. प्रश्न आहे अरेंज द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्राम लर्निंग इन अ करेक्ट सिक्वेन्स. तर त्याच्या ABCDE असे 3 ऑप्शन्स आहेत आणि हा परत हायर डिफिकल्टीचा क्वेश्चन आहे. डिफिकल्टी हायर, त्यानंतर टाईप ऑफ एमसीक्यू आहे हा सिक्वेन्सिंग, आणि याला लागतं नॉलेज, प्रिसाइज नॉलेज. तर पहिली स्टेप्स असते पहिल्या आपण वाचून घेऊया. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, इमिडिएट नॉलेज ऑफ प्रोग्रेस, स्मॉल स्टेप्स, टर्मिनल बिहेवियर आणि इनिशियल बिहेवियर. आता याच्यातलं चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स बिलो असं आहे. पहिलं आहे ECADB, त्यानंतर आहे BDCEA, त्यानंतर आहे ADECB, फोर्थ इज EBADC. आणि आता याला
आन्सर्स आपल्याला दिलेला आहे तो ECADB. ECADB हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. कसं आहे ते बघूया. चा अर्थ होतो इनिशियल बिहेवियर, स्टार्टिंग पॉइंट ऑर द एंट्री लेवल बिहेवियर ऑफ द लर्नर. ठीक आहे. दुसरं आहे स्मॉल स्टेप्स. स्मॉल स्टेप्स कुठल्या? कंटेंट इज प्रेझेंटेड इन स्मॉल मॅनेजेबल युनिट. छोटे छोट्या त्याचे तुकडे करायचे. जसं मी एटी याच्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा लेक्चर दिलं होतं की एनटीटीची तयारी कशी करायची, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्या सिलेबसचे छोटे छोटे तुकडे करा. 8 चॅप्टर करायचे, तर 8 चॅप्टरचे जे सब टॉपिक्स आहेत ते करायचे, आणि त्याच्यानंतर मग आपण एमसीक्यू जायला पाहिजे. जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहित असेल तर तुम्ही पेपर क्लिअर करू शकता. डायरेक्ट एमसीक्यू असला तर पेपर क्लिअर होणार आहे का? नाही होणार आहे. तर इनिशियल बिहेवियर, त्याच्यात स्टार्टिंग पॉईंट ऑर द एंट्री लेवल ऑफ बिहेवियर ऑफ द लर्नर. स्मॉल स्टेप्स, कंटेंट इज प्रेझेंटेड इन स्मॉल अँड मॅनेजेबल युनिट्स. आपण लेक्चर घेताना पण असेल 30 मिनिटाचे, 40 मिनिटाचे असेच लेक्चर घेतो. डायरेक्ट 9-9 तास, 10-10 तास घेतो का? नाही घेत. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, लर्नर मस्ट ऍक्टिव्हली रिस्पॉन्ड टू इच स्टेप. प्रत्येक ज्या स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित तशा केल्या पाहिजे, रिस्पॉन्ड त्यांनी. त्यानंतर आहे टर्मिनल बिहेवियर, डिझायर्ड फायनल आउटकम ऑर लर्निंग गोल. त्यानंतर इमिडिएट नॉलेज ऑफ प्रोसेस, फीडबॅक इज गिव्हन राईट अवे आफ्टर इच रिस्पॉन्स. तर अशा प्रकारचा जो सिक्वेन्स आहे ECADB हा लागलेला आहे. आणि आता एक्सप्लेनेशन मध्ये बघूया. इनिशियल बिहेवियर, प्रोग्राम लर्निंग फर्स्ट आयडेंटिफाय व्हॉट द लर्नर ऑलरेडी नोज. त्याला माहिती काय आहे. जसं आपण एखादा टॉपिक शिकवला, उदाहरणार्थ दोष. मुलांना तुम्हाला दोषाबद्दल काय माहिती आहे आपण विचारतो ना. सो त्यांना आयडेंटिफाय करायचं किती माहिती आहे. मग एखाद्याला वाताबद्दल फक्त त्याचे कार्यच माहिती असतं. हम्म? एखाद्याला माहित असते की वात अदृश्य आहे, तो दिसत नाही. मग आपण जेव्हा शिकवताना त्याला वात शिकवतो म्हणजे काय शिकवतो, त्याला काहीतरी माहिती आहे त्याच्या पुढचे स्टेप्स करतो. म्हणजे मग छोट्या छोट्या स्टेप. पहिल्यांदा काय? वात, त्याची सामान्य स्थान, मग विशेष स्थान, प्रकार. प्रत्येक वाताचे एक वेगळं कार्य, म्हणजे प्राण व्यान उदान समान, तर प्राणाचं कार्य, व्यानाचं कार्य, उदानाचं कार्य, असं. तर मग इनिशियल बिहेवियर काय येतं, काय आल्यानंतर छोट्या स्टेप्स म्हणजे स्मॉल स्टेप्स. द मटेरियल इज ब्रोकन डाऊन अँड प्रेझेंटेड इन स्मॉल अँड सिक्वेन्शियल स्टेप. आपण असं शिकवत नाही पहिले अपान, आपण काय सिक्वेन्शियल म्हणजे प्राण व्यान उदान समान अपान असं. त्यानंतर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, ऍट each स्टेप learner must participate actively, usually by responding to questions or prompts. असं आपण त्याच्यात मग प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की वाताबद्दल तुम्ही वाचून घ्या वगैरे वगैरे असं. त्यानंतर टर्मिनल बिहेवियर. टर्मिनल बिहेवियर मध्ये द लर्निंग प्रोसेस इज डिझाईन टू गाईड द लर्नर टुवर्ड्स अ फायनल डिझायर्ड आउटपुट. टर्मिनल बिहेवियर. आता आपल्याला माहिती आहे की वाताबद्दल त्या व्यक्तीने, त्या विद्यार्थ्यांनी एलएक्यू लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर एलएक्यू लिहिणं गरजेचं आहे, तर त्याला काय सिक्वेन्सने लिहायचं ते आपण सांगितलं. मग आता त्याला एक्झॅक्ट कसं लिहायचा, म्हणजे टर्मिनल बिहेवियर आपण त्यांना गाईड करणार. संदर्भ लिहा, ग्रंथाधार लिहा, श्लोक लिहा. श्लोक लिहिल्यानंतर त्याचा सिक्वेन्स चांगला तयार करा, महत्वाच्या ठिकाणी अंडरलाईन करा. इज कॉल्ड एज अ टर्मिनल. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा ऑप्शन हे आहे immediate knowledge process. Immediate knowledge process, after each step the learner is provided with immediate feedback about this their process. म्हणजे तुम्ही प्राण शिकवलं तर प्राणाची माहिती घेणं, व्यान शिकवलं तर वाहनाची माहिती घेणं, व्यानाचे एसीक्यू लिहून घेणं, अपनाचे एसीक्यू लिहून घेणं, आणि सगळ्यात शेवटी पूर्ण वातदोषाचा 15 मार्काचा, आमच्या वेळेस होता, आता 10 मार्काला एलक्यू लिहिणं. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा ECADB असं मिळालेलं आहे. आपण परत सिक्वेन्स बघूया. इनिशियल बिहेवियर, स्मॉल स्टेप, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, टर्मिनल बिहेवियर, इमिडिएट नॉलेज ऑफ प्रोसेस. दिस अलाइन्स परफेक्टली विथ पेडागोगल लॉजिकल सिक्वेन्स ऑफ प्रोग्राम्ड इन्स्ट्रक्शन. त्याची समरी कशी आहे? पहिला ऑप्शन करेक्ट आहे, बिकॉज इट फॉलोज द पेडागोगिकल प्रोग्रेशन. याला काय म्हणतात? पेडागोगिकल प्रोग्रेशन. Access starting ability, introduce learning in the incremental steps, require active participation of the response, aim for the terminal goal, and provide the instant feedback at the each step. जसं वाद झालं, अरे मुलांना तुम्हाला आता वाताचा प्रकार समजलेत का? प्रकार समजले तर मग त्या उदाहरणाचं कार्य समजलेत का, म्हणजे फीडबॅक समजलेत का, असं घेणं. तर आता आपण मराठीचा व्हिडिओ इथंच थांबवतोय. मी परत एक हिंदीचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो, मला काही काम आहे, त्यानुसार मग आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत तुमची रजा घेतो आणि पहिला दिवसाचा पहिला सेशन आपण इथंच थांबवतोय. दिस इज द 15th of August अँड दिस इज अ टुडेज आयुर्वेदा प्लॅटफॉर्म.
आणि ही भाषा मायबोली मराठीतून आपलं पहिलं लेक्चर आपण इथं थांबवतोय. सायनिंग ऑफ युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे. थँक यू.